मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आई नको नको म्हणत असतानाही ज्ञानू कामाला लागला. 2 गडी मदतीला घेऊन आधी शेतांची बांध दुरुस्त केली. उन्हाळी अवतानं वर आलेली सडं, काशा, दगड गोटे वेचून बांधाला नेऊन टाकली. रानं स्वच्छ करून पेरणीला तयार ठेवली. लवकरच धनगर पट्टीची खरेदी केली. आईनं काटकसरीनं जमवलेला पैसा कामी आला. धनगर पट्टी ताब्यात येताच तिथंही चांगला 12 बैलांचा नांगर लावला. खडकाळनी मुरमाड जमीन उचकटून फाडून काढली. नांगरटीनं दगड गुंड उठले ते गोळा करून शेताबाहेर टाकले. डोंगर पायथ्याची माती गाड्यांनी ओढून वावर भर पसरली. कोळप्याच्या अनेक पाळ्या मारल्या. रानमाती लोण्यासारखी मऊ झाली. उकिरडं उपसून शेतखानाच्या गाड्यांनी रानात ठिकठिकाणी ढीग ओतले. ते पाट्या पाट्यांनी सगळीकडे पसरवून टाकलं. ज्ञानू महिनाभर या कामात गुंतून पडला होता. आईच्या हातून आता काम होत नव्हतं आणि रावजी कामाला हात लावत नव्हता. भावंड लहान होतीत. कुणा नातेवाईकांची मदत नव्हती. थोरल्याची जबाबदारी ओळखून ज्ञानूनं महिन्याभरात कामाचा पिट्टा पाडला होता. कष्ट करण्याची त्याची हौस आणि ताकद बघून राजुरीकरांनी त्याची वाहवा केली. शाळा शिकलं तरी पोरग शेतकामात कुणब्यावरती ताण करतय याचं त्यांना कौतुक होतं. मॅट्रिकचा निकाल पेपरमधून जाहीर झाला आणि ज्ञानूला आपला निकाल वाचून धक्काच बसला. तो नापास झाला होता. गणितानं त्याला टांग मारून सपशेल उतानं पाडलं होतं. इतर विषयात चांगले मार्क्स पडूनही उपयोग झाला नव्हता. आयुष्यात प्रथमच ज्ञानूच्या पदरी अपयश पडलं होतं. मॅट्रिक सारख्या महत्वाच्या परीक्षेत नापास झाल्यानं त्यानं मांडलेलं भविष्याचं सगळं गणितच चुकलं होतं. आपण नापास झालो यावर प्रथम ज्ञानूचा विश्वासच बसत नव्हता. इतका तो निकाल अनपेक्षित होता. पण कितीही कटू असलं तरी ते सत्य होतं. अविश्वास दाखवण्यानं वस्तुस्थितीत काही एक फरक पडणार नव्हता. ज्ञानू अतिशय निराश झाला, हताश झाला. अपयशाचं, अपेक्षाभंगाचं दुःख असह्य झालं. राजुरीत मॅट्रिक पर्यंत मजल मारणारा पहिला विद्यार्थी हा अभिमान ओसरला. त्यानं ही गोष्ट फारच मनाला लावून घेतली. उमेद खचली. महत्वाकांक्षेला पायबंद बसला. कुणाला तोंड दाखवू नये असं वाटू लागलं. अन्नावरची वासना उडाली. त्यानं अंथरूण धरलं. आईच्या कष्टाचं चीज आपण करू शकलो नाही, तिचं स्वप्न आपण पुरं करू शकलो नाही ही जाणीव त्याच्या जीवाला स्वस्थता लाभू देईना. 2 दिवस तो अंथरुणातनं उठला नाही, जेवला नाही, घराबाहेर पडला नाही. आईनं मिनत्या केल्या, रावजींना आग्रह केला. ज्यानं त्यानं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचं मन उभारी धरीना. तो पुरता मोडून पडला. अंथरुणावरती पडून तो आढ्याकडे एकटक बघत असायचा. त्याची नजर शून्य पोखरत असायची. त्याच्या विमनस्क अवस्थेत आईच्या जीवाला घोर पडला. 3ऱ्या दिवशी सकाळी शिवाप्पा आला. "अरे, जागा आहेस नव्ह? गणितानं तुला दुबी पछाडी करून चांदण्या मोजाया लागल्याचं कळलं. तवा म्हटलं आमच्या उतान्या पैलवानाला उठवून यावं." असं म्हणत लुंगी थोडं वर उचलून शिवानं ज्ञानूच्या उशाला बैठक मारली. त्याचं मोठमोठ्यानं बोलणं ऐकून हिरा आतनं बाहेर सोप्यात आली. "2 दिस झालं कुठं उलटला होतास र बाबा? तुझा मैतर इकडं उपासपुटी पडलाय आणि तुला त्याची वार्ता नाही व्हय र? गेलतो एका कामगिरीवरती मावशे. तू मिळवून ठेवल्यास मांद्याळ म्हणताना तुझं लेक झोपत्या त्या आरामात. आमच्या बानं मिळवले फकस्त 5,000चं कर्ज. मग राध्यान राबणं हाय तर काय करीन ग? बरं चा कर मावशे, जागरण झालं या फार. आणि ज्ञानूला बी कर. त्यानं आज 3 दिस झालं पाणी सुधीक शिवल्यालं नाही बघ. पाणी पाणी नका पिना, चा पिल की त्यो. कर तू चहा." हिरा आत निघून गेली आणि शिवानं ज्ञानूच्या तोंडावरनं चादर ओढून काढली. ज्ञानूनं डोळे झाकून झोपेचं सोंग पांघरलं होतं. "अरे ज्ञानू, अरे उठ की र. गप्प बस शिवा."
मला झोपू दे. डाव्या कुशीवरनं उजव्या कुशीवर होत त्यानं उठायचं नाकारलं. याडा का शाना तू ज्ञानू, अरे उठ, तू नापास झालास हे बेस झालं बघ. पेड वाटाया पाहिजेस तुला पेड. काहीतरीच बोलू नकोस, ज्ञानू रागानं वैतागानं बोलला. अरे चिडतोयस काय? काहीतरीच नाही बोलत म्या. मग नापास झालो म्हणून पेढ वाटू? त्यानं चिडून विचारलं. शिवाप्पा गडगडून हसला. हसतोयस काय लेकानीवर? ज्ञानू जास्तच चिडला. हसू नका नाहीतर काय रडू व्हैर. अरे बापयावाने बापय तू. लगीन केलं तर म्हाताऱ्या बायकोचं बी पोट पिकवशील आणि नापास झालास म्हणून हातरून घातलायस पदूर आलेल्या पुरीवानी. शिव्या, मोठ्यानं हाक मारू नगस. मी जवळच बसलूया आणि कानबी माझं शाबूत हायत. मी काय सांगतो या ते सावचित्तानं ऐक जरा. तू नापास झालास ते बेसच झाला असं अजून बी म्हणतोय म्या. ज्ञानू काही बोलला नाही. क्षणभर थांबून शिवा पुढं बोलू लागला. पास झाला असतास म्हणजे कॉलेजाला जावं नाहीतर नोकरी करावी असं तुला नक्कीच वाटलं असतं, वय का नाही? माझा कॉलेजला जायचा विचार होताच. आता ज्ञानूचा आवाज उतरला होता. म्हणजे आपण लय शिकायचं, ह्याव करायचं आणि त्याव करायचं असलं काहीतरी डोसक्यात घेऊन बसला असतास. तुका मग शहाणपणाचा मारक सुचला असता का र? कसला शहाणपणा? हातचं सोडून पळत्याच्या माग लागू नये, ह्यो आपला आडानचोट लोकांचा शहाणपणा. तुला काय सांगायचंय ते सरळ स्पष्ट सांग बघू, नाहीतर. आईच्या आणि मी वाकड्यात शिरत नाही. स्पष्ट सांगायचं म्हणजे आता तुका रानं काय कमी नाही ती. काम बी चिक्कार हाय. हे सारं सोडून कुठं जावं म्हणतोस? शिकलास एवढं पुरं की र. नोकरी नग आणि काय नग. ह्यो परपंचाचा व्याप कुणी र सांभाळायचा? मावशीची तब्येत बघतोयास नव. थकलेल्या माणसाला किती राबून घ्यावं म्हणतोस तू? तू घे कारभार आपल्या हातात आणि चालू ह्यो खटला. रावजी काका कंद्या अंग मोडून काम करायचा नाही. पर तू कामाला नुसतं वाघ हायस ते बघितलंय म्या. सोनं पिकवशील तू सोनं. शाळेची हौस हाय तर संपतला आणि जयवंतला शिकीव. मोठा हापिसर कर त्यासनी. बाप मेल्यावर त्याची जागा कोण घेतय र आपल्याकडं? थोरल्या भावाचंच काम हाय ह्य. लक्षीचं लगीन 2 वर्षात करावं लागल. त्याची जबाबदारी थोरला भाऊ म्हणून तुझ्यावरती नाही का र? काय सांगतोयस र मैतराला? लक्षीला चहा ठेवायला सांगून हिरा परत येऊन दाराशी उभी होती. ह्यच की साळा पुरा आता. घर परपंचाकडं जरा लक्ष दे. परीक्त शिकल्याला सारं मातीत कसं घालायचं र? मातीत घातल्याला फुकट नाही जात मावशे. कवा तरी ते उगवतयाच. ज्ञानू शेतात राबायला लागला तर 4 वर्षात सोन्याची कौलं घालशील तू. हायस कुठं? काय नग सोन्याची कौलन बिवलं. शिकायचं असेल तर शिकू दे की र त्याला. दुनियात काय कोण नापास होत नाही व्हय. 1 वरीस गेलं म्हणायचं तसंच. तसं नव्ह मावशे. ज्ञानूचं डोसकं साळतं चालतंय असं नाही. खरा जातीवंत कुणबी आहे तो. धनगर पट्टीतल्या खाणीत पाणी साठवायची युगत त्यानं मला सांगितल्या. आता हे धनगरासनी कवा सुचलं होतं का? ज्ञानूच्या म्हणण्याप्रमाणे खाणीत हिर काढायची आणि डोंगर वगळीचं पाणी अडवून त्यात सोडायचं. बागायती नाही का होईना, पर जिरायतीला 2-3 पाळी द्यायच्या पुरतं तरी उपयोगी पडल. मग एखाद्या टायमाला पावसानं वड खाल्ली तरी पीक वाळायचा काय बी धोका नाही. आणि हिर काढायला पैसे र. ह्याचं लगीन करायचं आणि हुंड्याच्या पैशाने हिर काढायची. शिवा पुन्हा खदखदू लागला. त्याच्या हसण्यानं ज्ञानू आणखीनच चिडला. मूर्ख आहेच झालं. एवढा हुंडा द्यायला कोण बसले र कुणब्याच्या पोराला? हिरानं विचारलं. पोरींच्या बापांची वारी लागत्या बघ तुझ्या दाराला. तू नुसतं ह्याचं लगीन करतो म्हण. खोटं नाही. तो मारुती पवार काय गरीब माणूस आहे का? 3 भाऊ तकडं मुंबईला मिलात पैसे मिळवत्याती आणि हिथं येऊन रानं घेत्याती. मारुती पवारानं गेल्या सालीस 20 एकर रान घेतलं. मोठा जिमीनदार झालाय तो. 5,000 देऊन वर लगीन माझ्या दारात करून देईन. ज्ञानू नुसतं वय म्हणून दे असं मला सांगत होता तर त्यो. मारुती पवाराची कुठली लेक म्हणतोयास र तू? त्याला एकच पोरगी हाय, सुमी म्हणायची. रूपानं बी एकदम झाक हाय बघ. हे जमलं म्हणतोस? हिरानं उत्सुकतेनं विचारलं. पवार घरानं मोठं नि मातब्बर, जमीनदार, प्रतिष्ठित. त्यांच्याशी सोयरीक झाली तर आपलं घर ऊर्जित अवस्थेला येईल ही आशा होती. हे जमल का नाही अशी काळजी त्या पवारालाच लागल्या.
तू नुसतं व्हय म्हणायचं, मी आणतो की हे समद जमून, मग ह्यो पठ्ठ्या काय कामाचा. आपल्या छातीवरती हात ठेवून शिवाप्पानं हमी भरली. पर ह्याच्या साळचं कसं काय र? हिराला मोठंच कोडं पडलं होतं. पवारांचं चांगलं गब्बर गंड माणसांचं स्थळ चालून येतंय, तर ज्ञानूच्या लग्नाचा बार उडवून द्यावा आणि सुमनसारखी सुलक्षणी सून घरी आणावी या आकांक्षेनं एकदम उचल खाल्ली होती. पण शिक्षणाचं काय? बायको शिकवल म्हण ह्याला. शिवा गदगदून हसत बोलला, तसं हिराही तोंडाला पदर लावून हसू लागली. काय तरीच बोलतोयस खासतारा. शिव्या, आता कांसुला दिन बघ हा. हे बरं आहे की त्याच्या आईला. आम्ही पायताना झिजवून 4 लोकांच्या पाया पडून तुला बायको आणून देणार आणि तू आमचं कांसूल फोड. चहा. लक्षीनं चहाचे 2 घंगाळ आणून ठेवले. उठ रे, असं म्हणत शिवानं खसदिशी चादर ओढून बाजूला फेकली आणि ज्ञानूच्या बखोटीला धरून उठवून बसवलं. तो धुसफुसत भिंतीला पाठ टेकून बसला. दोस्ताच्या दांडगाईनं त्याच्या रागाचा पारा सारखाच चढत होता. घे चा, मला न ग. हे बघ, तुला राग आला असल तर हे पायतान घे आणि हाणून घे थोबाडीत. पर घरादाराला काय म्हणून ह्यो कोलदांडा. तू जेवत नाहीस म्हणून सगळी उपाशी आहे ती 2 दिस झालं. त्याचा काही विचार पाचार तुला. आता घरचा कारभारी तू. तू झोपलास तर सारं जिथल्या तिथं ठप्प होणार हे समजाया न ग तुला. घे बघू ह्यो चहा. ज्ञानू गुडघं मिठी घालून आणि दाडवान गुडघ्यावरती टेकून गप्प बसला होता. घे की र पोरा. नापास झालाच म्हणून एवढं काय वाईट वाटून घ्यायचं र. नाही जमलं तर राही नका. शिवा सांगतोय ते ऐक. माझ्या हातनं बी काय होईना झालंय. तुझ्या खांद्यावरती घे आता हे वज. नोकरी केल्या बिगार पोटाला मिळणार नाही अशातली काय गत नाही आपली. तुझ्या मनाला येईल तसं कर. परिणाकारने पोट कामून मारतोयास र. घे ह्यो चहा. आईचा शबूत मोडून ये ज्ञानू. असं म्हणत शिवानं घंगाळा उचलून त्याच्या तोंडाला बळबळच लावलं. तसं ज्ञानूनं आपल्या हाती घंगाळा घेतला आणि चहा पिऊ लागला. आईनं समाधानाचा सुस्कारा सोडला. लवकरच ज्ञानू सुराला लागला. नेटानं घरगाडा ओढू लागला. त्याची कामाची उरक दांडगी होती. झपाटा जोरदार होता. हात कामात गुंतले तसं शिक्षण, नोकरी वगैरेचा विसर पडला. अधूनमधून कळ उठायची. आपल्याला पुढं शिकता आलं नाही याचं वाईट वाटायचं. पण जुनं दुःख कुरवाळत जखमेवरली खपली खरवडत किती दिवस बसणार. काळाच्या ओघात जखम भरून आली आणि व्रण तेवढं राहून गेलं. कर्तव्य बुद्धीनं त्यानं महत्वाकांक्षेला तिलांजली दिली होती. थोरला भाऊ म्हणून पडणाऱ्या जबाबदाऱ्या पेलायला तो तयार झाला होता. शिक्षणाचा शेर तुटला तसं त्यानं शेतीशी नातं जुळवलं होतं. कोरडवाहू शेतीत कितीही हातपाय हलवले तरी फार पुढचा पल्ला गाठता येणार नाही. लहरी पावसानं केली कृपा तर थोडंफार पिकणार. वर्षातले 5-6 महिने शेतीची कामं. बाकीचे दिवस हातावरती हात बांधून बसावं लागणार नाही तर निस्त्या उचापत्या करण्यात वेळ जाणार. अनियमित पावसानं पदरी टाकलेलं 4 मुठी धान्य वर्षभर पुरवून खात बसावं लागणार. म्हणून तर राजुरीकर मोठ्या संख्येनं मुंबईच्या गिरणीत कामाला जातात. ज्ञानूनं गावात राहून घरकारभार सांभाळायचा, शेती करायची. म्हणजे इतर 4 शेतकऱ्यांसारखंच करून कसं भागायचं. मुळात त्याच्या धड्या स्वभाव, वृत्ती कष्टाळू, त्याचं ताजं तरुण रक्त आणि उमेदीचं वय त्याला स्वस्त कसं बसून देईल. रोहिणी नक्षत्र कोरडं गेलं तसं मिरग निघण्याच्या टिपणाला ज्ञानूनं आईपुढं आपला प्रस्ताव मांडला. हिरा धारची भांडी घेऊन टिक्कीच्या कासाखाली बसली होती. म्हशीच्या तोंडाजवळ ज्ञानू धाट घेऊन उभा होता आणि लक्ष्य आईजवळ उभी होती. टिक्की म्हस परवा व्यायली होती. तिला हिराची सवय असल्यानं दुसऱ्या कुणाला धार काढून द्यायची नाही. हिराची बोटं आकडल्यानं तिला थानं ओढता येईनात म्हणून लक्ष्य धारा काढायची. इतर म्हशींची त्याविषयी तक्रार नव्हती. पण ही टिक्की मात्र धार गुमान देत नव्हती. दमवत होती. ज्ञानू धाटाच्या धाकानं ती पाणवते का बघत होता. हिरानं थानावरती कुडच्याचं पाणी मारलं. कासत हात घातला. टिक्की तोंड वळवून बघत होती. ओळखीच्या स्पर्शानं ती गुमान बसली. हिराला मात्र कसलाच स्पर्श हाताला होत नव्हता. म्हशीनं आंबून भरण्याच्या घमेलीत तोंड घातलं
तसं हिरा बाजूला झाल्याने लक्ष्य धारला बसली. तिथं कासत हात घातला. मुठीत थान धरून वर एक गुच्ची देऊन सावकाश ओढलं. तोच टिक्कीनं पाय उचलला आणि जोरात झाडला. लक्षीच्या हातातली चरवी लाथनं दूर उडून पडली. काय करावं ह्या बैला, हा? माझा हात पाहिजे म्हणजे व्हय की टिक्की माझी, असं म्हणत चरवी पाण्यानं खंगाळून हिरा परत कासखाली बसली. म्हशीनं घमेलीतनं तोंड काढून डोळे मोठे करून धनिनीकडं बघितलं. तिचा वास घेऊन परत तिनं भरड्यात तोंड घातलं. हिरा धार काढायची खटपट करत होती, पण ते जमत नव्हतं. त्यातनं हातातली चरवी निसटून पडली तर ते ध्यानातही यायचं नाही. पुन्हा एकदा लक्षीनं आईची जागा घेतली, पण म्हस पानवणं दूरच ती पाय झाडू लागली. ज्ञानू रागानं धाटाचे धपाटे पाठीत घालू लागला, पण मार खाऊनही टिक्की पानवना. दूध थानात उतरना आणि लक्षीला कासत हात घालू देईना. हिरा बसली की ती गुमान व्हायची. असं केलं तर लक्षे, तू आईचं लुगडं नेसून ये जा, बघू काय होतंय त्या. ज्ञानूला युक्ती सुचली. थोड्या वेळानं लक्षी आईचं लुगडं नेसून आली आणि म्हशीला दिसणार नाही असं दावणीकडं पाठ करून बसली. ही युक्ती लागू पडली. टिक्की साशंक होऊन मागं बघून नाक फिंदारू लागली की ज्ञानू तिला धाटाचा तडाखा द्यायचा. टिक्कीची धार काढून झाल्यावर लक्षी इतर म्हशींची धार काढू लागली. ज्ञानूनं टिक्कीचं रेडकू सोडलं, तिचं तोंड कासत घातलं आणि मग रात्रभर विचार करून ठरवला होता तो विषय काढला. आई, धनगरपट्टीतल्या खाणीतला गाळ काढला तर? दगडाची खांती, गाळ काढून काय करायचं म्हणतोस? गव्हाणीतली धाटं गोळा करीत असलेल्या हिरानं विचारलं. डोंगर वगळीचं पाणी साठवायचं आणि गरज पडेल तेव्हा पिकाला पाजवायचं, असं म्हणतोयास व्हय? पर पैसं कुठला आणायचं तर? कर्ज काढायचं. त्या खाणीत पाण्याचा जिवंत झरा असल्याचं लोक बोलतात. विहीरच काढायचं जमलं तर. लागलंच नशिबानं पाणी तर चांगलंच, पण नाही लागलं तरी पावसाचं पाणी साठवता येईलच की. पावसाळ्यात वेळेवरती पाऊस नाही पडला तरी पिकं वाळण्याचा धोका राहणार नाही. पर कर्ज न ग बाबा, याजावारी राबून मारायची पाळी येईल. सावकाराचा अनुभव हाय मला, त्याचा कार लय वांगाळ हाय. आज क्वारभर भाकर आणि घासभर कोरड्यास मिळतंय ते बी बंद होईल आणि अन्नाला महाग व्हायची पाळी येईल. ऋण तेवढं काढायचं नाही बघ. मग काय कर म्हणतेस मला? किंचित वैतागून ज्ञानू म्हणाला. पाऊस नाही, पाणी नाही, काय पिकवायचं त्या बरडमाळावरती? मला शेती करा म्हणता, म्हणजे काय त्या मुरुम मातीत आयुष्यभर खेळत बसू होय? अरे पर आपली ताकद नग कारत ज्ञानू. 4 पैसे होतं तर ते मी धनगरपट्टी खरेदी घेताना दिलं का नाही? हात आणि कुठलं र पैसा आणू तूच सांग. ह्या ह्या म्हशी इकल्या तर उद्या बागायती झाल्यावर पाहिजे तेवढ्या म्हशी घेता येतील की. मस्तर ऐकून कसं चालायचं र? तोच एक आधार उरलाय आता. औंदा पाऊस काळ नाही झाला तर काय खायचं? आणि पाऊसच पडला नाही तर त्या खाणीत पाणी तरी कुठलं येणार? ज्ञानू मात्र यावरती गप्प बसला. निराशेनं काळवंडला. तो रंजित झालेला बघून आईला वाईट वाटलं. नवरा वर्षानुवर्ष इकडची काडी तिकडं न करता खुशाल विड्या फुकीत आणि गप्पा छाटीत आरामात आयुष्य घालवित होता. कुठल्याच प्रापंचिक प्रश्नाचं त्याला सोयर सुतक नव्हतं. स्वतः राबायचं एक राहू दे, पण गड्याकडून सुद्धा काम करून घ्यायचा त्याला कंटाळा. अवतासाठी बैल सांगायची झाली तर तिलाच गाडी बैल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातापाया पडावं लागे. मिनतवाऱ्या कराव्या लागत, खेटे घालावे लागत. असं दादा बाबा करून शेतीची ती कामं करून घ्यायची. पण नेहमीच घातीला कामं व्हायची नाहीत. स्वतः बैल घ्यावी तर त्यांचीही उसावर तिलाच करावी लागणार. बरं, गावचं वळण असं की बापय मुंबईला आणि गावातल्या कामाला बायका. त्यामुळे हिरा काम करते याचं कौतुक कुणाला असणार? आता पोरगा हाताशी आलं होतं. तरणं बाण पोरगं कामाच्या उत्साहानं नुसतं मुसमुसत होतं. हिकडचं डोंगर उचलून तिकडं ठेवील अशी धमक त्याच्या अंगात होती. त्याला नाउमेद केलं, त्याचा उत्साह भंग केला, त्याची उभारी टिकवली नाही तर बापासारखंच तेही वाया जाणार. त्याला एवढी हौस आहे तर त्याच्या मनाप्रमाणे घडू द्यावं. आळशी नवऱ्याकडनं होणाऱ्या फायद्यापेक्षा कष्टाळू पोराकडनं होणारं नुकसान परवडलं. पोराला हे धाडस करू द्यावं. हा एक धोका त्याच्यासाठी पत्करावा. तो
तुला खरंच वाटतंय ज्ञानू आपण हिर काढावी? वाटून काय उपयोग? हे धाडस केलं आणि तू म्हणतेस तसं यावर्षी दुष्काळच पडला तर जगायचं कशाच्या आधारानं? तुझं म्हणणं पटलंय मला. ज्ञानूनं कबुली दिली तरी त्याची निराशा लपून राहत नव्हती. आवाज खोल गेला होता. मुद्रेवरती उदासवाने भाव होते. तो खाली मान घालून धाटाच्या ठोकानं भुईवरती न ओळखू येणारे अक्षर कोरत होता. माझ्या म्हणण्यावरती जाऊ नगस. तूच आता कारभारी हायस नव्ह. मग तूच ठरव काय करायचं हाय त्या. काही करता येईल असं दिसत नाही तर काय ठरवायचं? आहे त्यातच समाधान मानायचं. झालं. असा हातपाय गाळून बसू नगस र पोरा. आपण ह्यातनं वाट काढू. तू हिर काढायचं बघ. खरं आई? ज्ञानू आश्चर्यानं उद्गारला. पाण्याची सोय झाली तर सोन्याचंच नव्ह, हिऱ्या माणकाचं पीक काढीन मी. तू नुसतं बघत राहा. माळ्यावरती बादशाही फुलवीन. तू मळ्यावरचे पैसे मोजून घेत आरामात बसायचं. त्याच्या बोलण्यातनं अमाप उत्साह ओसंडून वाहत होता. डोळ्यात आनंदाची लकाकी होती. स्वर उत्तेजित झाला होता. पण आई, पैशाची जुळणी कशी काय करायची? सगळी सोंग जमतील पण पैशांचं सोंग कसं जमवायचं? मूळ समस्येचं भान येऊन त्यानं विचारलं. मी बघती कशी जुळणी करायची त्या. येळ आली तर मसरं बी इकू. 2 दागिनं हायती ते बी मोडू म्हण. दागिने विकायचे? पैसा आला की घेऊ की र परत. येळला उपयोगी पडत नसती तर सोनं दागिनं घेऊन काय करायची तर? तू एवढ्या हौसनं करतू म्हणतूस, तुझ्या हौसपरास मोल नाही सोन्याला. तुझ्या मनात आलंय तर तुझ्या मनासारखं व्हावून दे. ज्याचं याड त्याला ग्वाड हेच खरं. आणि ज्ञानूच्या मनासारखंच झालं. लिंगाणाच्या पायथ्याशी खाणीतला गाळ काढण्याचं काम सुरू झालं. रोज 10-12 मजूर राबू लागले. कामाला गती आली. खाण खोल जाऊ लागली. वर गाळ दगडधोंड्याची रास वाढू लागली. ज्ञानू मजुराबरोबर स्वतः गाळ पाट्यातनं भरणं, पाट्या उचलणं अशी कामं करीत देखरेख ठेवू लागला. आधी एका म्हशीला ईश्वरपूरचा बाजार दाखवला. त्या पैशातून गाळ काढणं झालं. गाळ खरवडून तळ मोकळा केला आणि एका थराच्या सांधरीतून झिरपणारा पाझर आढळला. दिवसभरात गुडघाभर डबकं साचेल एवढं पाणी बघूनही ज्ञानू हरकला. वडारांनी खाण खणली तेव्हा ते हेच पाणी प्यायला वापरत. पाणी शहाळीसारखं गोड. विहिरीचं काम चाललेलं असताना लिंगोबाच्या कुंडातनं पाणी प्यायला आणावं लागे. एक गोष्ट चटकन सर्वांच्या लक्षात आली की खाणीतल्या पाण्याची चव कुंडातल्या पाण्यासारखीच आहे. ज्ञानोबानं जाणलं. दोन्ही ठिकाणच्या पाण्याची नाळ एक आहे. आणखी खोल खणत गेलं तर म्हशी विकल्या. विहीर खाली उतरू लागली. दगडांच्या राशी माळावरती चढू लागल्या आणि चमत्कार घडला. वरचा पाझर बंद पडला. ज्ञानू गडबडला. लोक नावं ठेवू लागले. त्याला खुळ्यात काढू लागले. आईनं मिळवलं ते पोरगं विहिरीत गाडतंय असं म्हणू लागले. पण आईनं शिवानं त्याला धीर दिला. एक दिवस आईचे दागिने ईश्वरपूरच्या सराफ कट्ट्यावरती गेले. विहिरीत सुरुंगाचा धडाका उडू लागला. पहारी खान खान आवाज करीत काळ्या दगडातून खाली उतरू लागल्या. मजुरांची माळ लांब होऊ लागली. घरातली सगळी पुंजी पणाला लागली. ज्ञानूला आईला रात्री झोप येईना. काळजीनं ज्ञानूची तब्येत हाडकली. पैशाअभावी विहिरीचं काम मध्येच थांबवावं लागणार असं वाटू लागलं. आईनं मार्ग सुचवला. सावकाराकडं ऋण काढण्यापेक्षा लिंगाई ओढ्यालगतचा 1 एकराचा तुकडा विकून टाकावं. एक दिवस मारुती पवार विहिरीचं काम बघायला आला. कामाची झिम्मड उडाली होती. मजुरांची माळ खालवर फिरत होती. भरल्या पाट्या वर जाऊन रिकाम्या पाट्या खाली उतरत होत्या. न्याहारीची वेळ अजून झाली नव्हती तर ऊन चणचणू लागलं होतं. ज्ञानू आणि शिवाप्पा विहिरीजवळच कडब्याच्या पेंढ्यांचा मांडव होता त्याच्या सावलीला बसून आठवड्याच्या मजुरीचा हिशेब करीत बसले होते. कुरुमचं पायतान कार कुर वाजवत मारुती पवार आला आणि दोघांसमोर उभा राहिला. डोईला कोशा फेटा, अंगात झुळझुळीत रेशमी पैरण आणि शुभ्र तलम करवत काठी धोतर, आकडे बाज मिशा, सगळा सरंजाम श्रीमंत जमीनदाराचा. मारुती पवाराला बघून ज्ञानूला आश्चर्य वाटलं. नकळत तो सुखावलाही. ही बडी आसामी देखण्या सुमीचे वडील. ज्ञानूच्या कर्तृत्वाची दखल त्यानं घेणं
म्हणजे पुढे नातेसंबंध जोडण्याच्या दृष्टीनं आगत दाखवणं. या मामा, बसा की. आपण उठून घोंगडं सरळ करीत ज्ञानूनं आदर दाखवला. शिवाप्पानं बसल्या बसल्या रामराम घातला. बसून काय करायचं? बघूया की हिर. तिथं काय बघायचं? दगडधोंडच की. ज्ञानू विहिरीकडे वळत बोलला. दोघंही विहिरीच्या काठावर जाऊन उभं राहिले. थोड्या वेळानं शिवाप्पाही आला. निरीक्षण करता करता चर्चा सुरू झाली. कुठल्या पानक्याला दावलं होतं? पवारनं विचारलं. कुठल्याच पानक्याला बोलवलं नव्हतं. आधीची खाण मोठी करून डोंगराच्या वगळीनं इकडं वळवून पाणी साठवायची योजना होती माझी. गाळ काढल्यावरती पाझर आढळला. म्हटलं खणावी विहीर, तर तो पाझरच कुठं गायब झाला. पानक्याला न दावता हिर कशी काय खणायची ज्ञानू? पवारांना आपुलकीनं चिंता व्यक्त केली. तळाला तर काळा दगडच दिसतोय. हे काय पाणी लागण्याचं चिन्ह नव्ह बाबा. नाही पाणी लागलं तरी बी चालण्यासारखं हाय पवार मामा, शिवाप्पा म्हणाला. मुळात ही हिर पाणी साठवायलाच काढतोय. वगळीचं पाणी काय चुकत नाही. पाऊस झाला की हिर भरणारच. 2-3दा तरी वावरातनं पाणी फिरल. गाजराची पुंगी गा पवार मामा. वाजली तर वाजली, नाहीतर खाल्ली मोडून म्हणायची. पण अजून किती खोल काढणार आहेस? घरचा पैसा संपला की थांबवायचं, ज्ञानूनं सांगितलं. थोडा वेळ पवार तळातला एक प्रचंड दगड पहारीनं हलवून थरातनं बाजूला काढायची खटपट चालली होती ते बघत राहिला. ह्या सालचा अर्धा पाऊस काळ कोरडाच गेलाय. एक वळीव तेवढा पडून गेलाय. पुढच्या पावसाचं काय सांगता येत नाही. हे वरीस दुष्काळी गेलं तर हिरीत कुठल्या वगळीचं पाणी येणार? घरातलं होतं नव्हतं ते सारं हिरीत घालून पोटाला काय खाणार तुम्ही? पवारानं विचारलं. ज्ञानूला उत्तर सुचलं नाही. तो पवाराच्या तोंडाकडं पाहू लागला. तुम्ही म्हणताय ते काय खोटं नव्ह पवार मामा. नशिबानं हात नाही दिला तर कुणाला विचारायचं हो? शिवाप्पा बोलला. बरड माळावरच्या दगडखानीत हिर काढणं काय शहाणपणाचं लक्षण नव्ह हे खरं. पण तुझी धडाडी मला आवडल्या. एवढं मोठं धाडस करतुयास, धडपडतुयास, हे फुकटान वारे जाऊ नये असं मला मनापासनं वाटतंय. तवा ज्ञानू, तुला काय 4 पैशाची नड लागली तर माझ्याकडं मागायला लाजू नगस. काय शिवाप्पा? त्यात काय लाजायचं आहे व्हय पवार मामा? तुम्ही कोण परका आहे का? शिवाप्पा त्याच्या आपुलकीचं कारण ओळखून म्हणाला. हिर किती बी खोल जाऊ दे, पाणी लागूच तवर थांबायचं नाही बघ. मग किती बी पैसे लागू द्यात. पवार स्वतःच विहीर काढत असल्याच्या आविर्भावात बोलला. पण आईचं म्हणणं कर्ज काढून ज्ञानू अडखळत पैसे नाकारत होता. तोच शिवानं त्याचं बोलणं मध्येच तोडलं. अरे पवार मामा तर कुठं तुला ऋण काढ म्हणत्याती? ते काय सावकारकी करत्याती या व्हय? उसनं देत्याती. उद्या हिरीला पाणी लागलं, पिकाचं 4 पैसे मिळू लागलं की द्यायचं परत त्यांचं त्यासनी. काय व्ह पवार मामा? व्हय की. याजात फिसून घ्यायला मी काय सावकार नव्ह. परतीचं बघू पुढच्या पुढं. हिर तरी काढून होऊन द्या. ज्ञानू पवाराच्या दिलदारीनं भारावून गेला. त्यानं शिवाला चहा करून द्यायची खूण केली. शिवा मांडवाकडे गेला. विहीर खाली खोदणं थांबून 4 पहारी खोलवरती मारून बघावं का मामा? ज्ञानूनं सल्ला विचारला. हा एक आदर व्यक्त करण्याचा मार्ग. मी बी तेच सांगायचा विचार करत होतो. पायरी मारून बघितलं तर अंदाजा लागल की. असं डोळं झाकून किती दिस दगड फोडत बसायचं. दोघंही बोलत मांडवाकडे आले. शिवाप्पानं चहा केला. तो घेऊपर्यंत न्याहारीची वेळ झाली म्हणून विहिरीवरचं काम थांबून गडी मांडवाकडं परतले. किशा वडारानं 4 सुरुंग ठासले होते. त्यात सगळ्यांना लांब निघून जायचा इशारा केला तसं पवाराला घेऊन ज्ञानू आणि शिवा दूर अंतरावरती जाऊन उभं राहिले. थोड्या वेळानं किशा सुरुंग पेटवून हिरीतनं पळत आला. काही क्षण गेले आणि धुडुम धाड असे 4 आवाज एका पाठोपाठ सलग झाले. दगड कपची विहिरीच्या तोंडातून उंच उडाले. दूरवरती विखरून पडले. थोड्या वेळानं सगळेच विहिरीवर परतले. अलीकडे सुरुंग उडाले की प्रत्येक वेळी उत्सुक अपेक्षेने लोक काठावर उभे राहून पाहणी करीत. एखाद्या सुरुंगानं पाझर फोडला असेल आणि पाण्याचं दर्शन आपल्याला घडेल ही आशा. आजही तेच घडत होतं. विहिरीत अजून सुरुंगाच्या स्फोटाचा धूर धरला होता आणि दारूचा उग्र दर्प नाकात झिणझिणत होता. सगळ्यांच्या नजरा ताणल्या होत्या.
वातावरण निशब्द शांत होतं. ज्ञानूचे डोळे तर त्या धुराच्या धुक्याला गिरमिटासारखं भोक पाडून तळ पाहण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू धुकं विरत गेलं. खाली एका प्रचंड पाषाणाच्या ठिकऱ्या उडून त्याचे अनंत तुकडे झाल्याचे दिसू लागले. दुसऱ्या एका सुरुंगानं एका थराला उभ्या आडव्या चिऱ्या पाडून हलवल्याचं दृष्टीस पडलं. धूर निवळला आणि तळाचं चित्र स्पष्ट झालं. त्यात ओलावा कुठे आढळला नाही. पाण्याचा झंझाळ सुटल्याचं कुठे दिसलं नाही. त्या कोरड्या दगडावर आशेच्या नजरा आपल्या डोकी आपटून परतल्या. हा कचरा काढून झालं की पारी मारायला सुरू कर ज्ञानू. पारीचं तोंड वल्ल झालं तर आणि खोदायला आधार होईल. काय? तसंच करावं मामा. आता हे दगड काढायचं वडार काम पुरं करावं हेच उत्तम. बरं चलतो ज्ञानू. ऊन लय तावा लागले. मारुती पवार निरोपाचं बोलला आणि निघून गेला. आजवर काम भराभर उठत होतं. टिकाव खोऱ्यांना दम नसायचा. खान खान आवाज करीत पहारी चालायच्या. कामावरच्या मजुरांच्या हसण्या बोलण्याचा कालवा असायचा. मजुरांच्या माळेतून पाट्या अखंडपणे वर खाली फिरत असायच्या. पण आता काम रेंगाळू लागलं. रोजगाराचे मजूर पैशासाठी राबत असले तरी स्वतःच्या हाताला यश आल्याचा आनंद काही वेगळाच असतो. मालक बुडाला तरी चालेल, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही अशी वृत्ती शेतमजुराची नसते. शेतकरी राजा खुश तर कामकरी राजा खुश. कोरड्या विहिरीत ज्ञानोबा बुडतोय असं बघून मजूरही तळमळत होते. पूर्वीचा उत्साह जोर आता उरला नव्हता. कामाची गती मंदावत चालली होती. अर्धा पावसाळा कोरडाच गेला होता. पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. वर्ष दुष्काळी ठरलं. बहुसंख्य राजुरीकर मुंबईचा पैसा आणत होते. त्यामुळे उपासमारीचं भय नव्हतं. पण शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी, शेतमजूर आणि बलुतेदारादी इतर ग्रामस्थ हवालदिल झाले होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. डोंगर नाळातून वाहणारं पाणी अडवून खाणीत वळवण्याचा प्रश्नच उरला नाही. पाणलोटाची वाट बघायला पाऊस तर पडायला हवा. अखेरचा प्रयत्न म्हणून खोलवर 4 पहारी मारून बघायचं ज्ञानूबानं ठरवलं. एका उत्तर रात्री पिंगळावेळी हिरानं ज्ञानूला जागं केलं. जाग येता क्षणी लहान डमरूचा असा नाद कानावरती आला. नंतर मोठ्या आवाजात काही अस्पष्ट संदिग्ध शब्द आले. उठ, चल ज्ञानोबा, पिंगळा ज्योतिष आलाय, आई सांगत होती. पिंगळा ज्योतिषी? व्हय, उठ की र. पण उठून काय करू? उठून बसून डोळे चोळत ज्ञानूनं विचारलं. अरे पिंगळा ज्योतिषाचं भविष्य खरं असतंय. पण कसलं कुणाचं भविष्य विचारायचं म्हणतेस? हिरीला पाणी लागल का नाही विचारू की. चल, त्याला त्यातलं काय कळतंय अगं? सगळं कळतंय त्याला. पिंगळ्याचा सबूत वळखतोया त्यो. चल की र. ज्ञानू उठला. आई पाठी मागून दाराशी गेला. दारात एक म्हातारा बसला होता. धोतर, पैरण आणि फेटा. एक पंचा गळ्यात मफलर सारखा टाकलेला. हातात कंदील, डमरू, एक लहान चोपडं. कपाळी भस्म. डमरू वाजवत तो काही गूढ गीत गुणगुणत होता. ज्ञानूला बघून त्यानं रामराम घातला. हे धाकले पाटील. मोठा पण्डित इद्वानामधी, किरत याची त्रिखंडामधी. नाव काय म्हटलेस बाई? ज्ञानू. म्हणजे हा इद्वानांचा राजाच की. मोठा धर्म होणार ह्याच्या हातनं. जगाचं कल्याण होणार. 2 पायले जुंधळ ह्याच्या हातनं झोळीत टाक, पिंगळ्याची बोली सांगीन तुला. दुष्काळात लोकांसने खायला मिळना एक वकूत देखील. आणि 2 पायली जुंधळ तुला कुठनं आणू बाबा? आम्हासनी एवढंच सांग. लिंगाणा डोंगराजवळ हिर काढतोया, पाणी लागल का न्हाय? कवा लागल? देवात मोठा देव लिंगोबा, त्याचा आशीर्वाद हाय तुला. त्याची कृपा हाय, त्याला इसरू नको बाई. औस पुनवला श्रावणी सोमवाराला त्याची निवद त्याला पूजते होत्याच की. मग गंगा अवतरणार बघ तुझ्या हिरीत. बक्कळ पाणी तुझ्या रानात फिरल. पुनव तोंडावर असताना पाणी तोंड दाखवल. असं पिंगळ्याचं भविष्य हाय. तू काय बी काळजी करू नगस ग बाई. तुझ्या तोंडात साखर पडू दे र बाबा. पण हिर सुखाची नाही बाई. पाण्याचा सुकाळ, सुखाचा दुष्काळ. हिर आरा मागते 3 माणसांची. ना बाहेरची, लांबची, हुंबऱ्याच्या आतली. लिंगोबाचा 3रा नेत्र उघडतोय त्यात बाईची सावली करपून जाईल. पहिली कुदळ मारली ती चांगली नव्हती बाई. आता काय करावं ग बया?
गोविंद्या बामणानं पंचांग बघून मुहूर्त दिलता की बाबा. मुहूर्ताचं पाणी बक्कळ दिसल. पण 3 माणसांचा आरा पंचांगात मांडला नाही बाई. पंचांगात सापडत नाही. नवग्रहात गावत नाही ते पिंगळा जाणतोय बाई. आरा मागते विहीर म्हणजे काय मागते? इतका वेळ स्वस्तपणे म्हाताऱ्याची बडबड ऐकणाऱ्या ज्ञानूनं विचारलं. बळी मागते हिर. म्हाताऱ्यानं उत्तर दिलं. पिंगळा जुंधळ मागतो तसे विहीर केवळ पैसे मागते. ज्ञानू हसून बोलला. पिंगळ्याचा बोल पृथ्वीचा मोल. त्यात खोटं नाही. ज्योतिषी ठामपणे म्हणाला. मग काय करायचं बाबा तूच सांग. आई चिंताग्रस्त होऊन पिंगळा ज्योतिषाला शरण गेली. आरा चुकवायचं काम लय मोठं बाई. उद्या दुपारी येऊन मी काय करायचं ते सांगीन. लिहून देईन, त्या आणून दे. बाकीचं मी बघीन. माझ्या ओळखीचा एक हाय तो करतो असली कामं. जुंधळ घाल आता पायली भर. धाकलं पाटील राज्य करतील तेव्हा मला इसरू नगस ग बाई. हिरानं चिपटभर जुंधळ त्या पिंगळ्या ज्योतिषाच्या झोळीत घातलं आणि त्याला दुसऱ्या दिवशी दुपारी परत यायला सांगितलं. पिंगळा ज्योतिषी जायला उठला आणि कुंभाराळीतल्या कोंडव्यानं बांग दिली. अजून झुंजमुंजही झाली नव्हती तरीही ज्ञानू परत न झोपता कामाची जोडणी करू लागला. फटफटीत भगाटलं तेव्हा तो शेताच्या वाटेवर होता.